म्हटलं हक्काचा माणूस आहे आणि हक्काचा माणूस म्हणल्यावर बोलायची गरजच नाही. आणि हा प्रभाग क्रमांकाचा जो भाग आहे या भागामध्ये संस्कार जपण्याची एक त्यांची परंपरा आहे. भागवत असेल, कीर्तन असेल आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामार्फत त्यांनी काय करतात, या प्रभागामध्ये संस्कार घडवतात. आणि हा संस्कार घडवणारा साधारण माणूस जो पक्षात मोठा होतो तो पक्षाचा माणूस नाही, तो जनतेचा माणूस आहे आणि सर्वसामान्याचा माणूस आहे. आणि अशा जर सर्वसामान्याच्या माणसाला जर आपण हक्काचा माणूस म्हणून जर आपण त्यांच्या पाठीशी राहिलो तर खरोखरच या प्रभागात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. या प्रभागातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहणार. आम्ही बघतोय की आमच्या कॉलनीत रोज समस्या आहेत, रोज वेगवेगळे कार्यकर्ते येतात, आश्वासनं देतात आणि निघून जातात. पण साहेबांना 2006 मध्ये हा पक्ष काढला फक्त युवकांसाठी, युवक होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राजसाहेबांना काढलेला आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झालेली आहे. या पक्षामध्ये गेली 20 वर्ष काम करतोय. माझ्या महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी चोरल्या जात आहे. माझी महाराष्ट्राची संस्कृती, शेतकऱ्यांची संस्कृती, गावातली ओळखली, तांड्यावरची, वस्त्यावरती महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी अलिप्त होत आहे. यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जे महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी, मराठी भाषा जपण्यासाठी जे संस्कृतीचं काम, मराठी भाषेचं काम, मराठी व्यक्तिमत्व, मराठीचं जे काय सगळे हे धोरण आदरणीय राजसाहेब ठाकरे हे घेतले म्हणून त्यांच्यासोबत आम्ही सगळे युवक त्यांच्या पाठीशी उभं आहोत.